माऊली जमदाडे भरपूर उंची लाभलेला शबास खणखणीत दंड वाजवणारा आणि समोरचा अभिषेक कुमार अशी कुस्ती चालू झाली। शिवराज राक्षे पैलवान आखाड्यात या। सोनू कुमार आखाड्यात या। रात्रीचे 9 वाजलेले। बोरो मस्के सरपंच आणि तुकाराम भाऊ पवार यांच्याकडून पुन्हा उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। धन्यवाद। जाकीर भाई शेख विजय पैलवानला 500 रुपयाचं बक्षीस। अनिल गुले सरपंच यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। आणि शुभम जाधव यांनी पंचाचं काम अतिशय चोख बजावलं त्याबद्दल त्यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। पंचाची कामगिरी बजवत असताना अतिशय जबाबदारीचं काम असतं आणि ते शुभमने काम पार पाडलेलं आहे। त्याबद्दल सरपंच साहेबांनी कदर करून शुभमसाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। कुस्ती करा। मगाशी सांगितलं पैसे आणि बक्षीस यात फरक आहे। घरातही पाणी असतं, देवापुढेही पाणी असतं। देवापुढल्या पाण्याला तीर्थ म्हणलं जातं, घरातल्या पाण्याला पाणी म्हणलं जातं। देवापुढेही अन्न असतं, घरातही अन्न असतं। देवापुढल्या अन्नाला प्रसाद म्हणलं जातं। तसं पैसे आणि बक्षीस यात फरक आहे। कुस्ती करा। तगड्या कुस्त्या चालू आहेत। डोक्याला डोकं लागलेलं आहे। माऊली जमदाडे हा पंढरपूर तालुक्यातला चिलाईवाडीचा पैलवान विरुद्ध समोरचा अभिषेक कुमार दिल्लीचा पैलवान आहे। अशी कुस्ती चालू आहे। पट्ट्याला लागण्याचा प्रयत्न होता दिल्लीश्वराचा। दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र असा महामुकाबला चालू झालेला आहे। कुस्ती करा। शाबास। 9 वाजलेले। 4 वाजल्यापासून अखंडपणे या ठिकाणी हजारो प्रेक्षक कुस्तीत तल्लीन झालेला आहे। हा कुस्तीचा फड मग फड कुठलाही असो, कीर्तनाचा फड असो, तमाशाचा फड असो, कुस्तीचा फड असो, मराठी माणूस खऱ्या अर्थानं रंगून जात असतोय। चला कुस्ती करा। पैलवान शिवराज राक्षे पैलवान आत या। पुणे जिल्ह्याचा खेड तालुक्याचा राक्षेवाडी गावचा सुपुत्र बस आणि पट काढला आणि कब्जा घेतला माऊलीचा अभिषेकने। हो पलीकडे व्हा की मला, पलीकडे व्हा की, पलीकडे व्हा की, पलीकडे व्हा की। बस हो। आणि माऊलीचा कब्जा घेतलेला अभिषेक कुमारने आज चंद्रशेखर भाऊ गुले पाटील यांचा वाढदिवस।
ब्रह्मा विष्णू आणि महेश, अभिजित पृथ्वीराज आणि युवराज हे पंडित काकांचे 3 चिरंजीव. खरोखर काका आपण फार मोठं भाग्यवान आहे. पृथ्वीराज भैया आपण आत या. दोघे तर आखाड्यात आहेतच. ज्ञानेश्वर शहाणे पटेल ताळणी माजी उपसरपंच यांच्याकडून माऊलीच्या कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ओ ओ ओ ओ टाळ्या पाहिजे होते. आता कुस्ती खेळ आहे. हार जीत होत असते, विजय पराभव होत असतोय. विजयाने होरळून जायचं नाही, पराभवाने खचून जायचं नाही. तो पैलवान 2 लढणार, एक पडणार एक पाडणार. पण पडला का पाडला यापेक्षा लढला कसा हे महत्वाचं आहे. रोज मैदान आहेत, रोज कुस्ती आहेत. हार जीत होत असते, विजय पराभव सहन करावा लागत असतोय. 2 मिनिटाचं टायमिंग. माऊली कुस्ती करा. पहलवान जी, अभिषेक पहलवान जी, कुश्ती छूटेगी नहीं. 2 मिनट का टाइम. कुश्ती आर या पार होना चाहिए. आगे बढ़कर कुश्ती करना चाहिए, पीछे हटकर नहीं लड़ना. चलिए पहलवान जी. महाराष्ट्र के मिट्टी का बहुत बड़ा नाम है माऊली का. चलिए पहलवान जी, आगे बढ़कर कुश्ती करना चाहिए. बस. आणि पटाला लागण्याचा प्रयत्न होता, पण तो हल्ला धुडकावलेला आहे माऊलीने. मगाशी सांगितलं, माऊली जमदाडे हा सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूर तालुक्यातला चिलाईवाडीचा पैलवान आहे. पंढरीचा पांडुरंग सगळ्याला माहित आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. वाह, शबास. आणि छातीचा बोजा टाकून माऊलीने कब्जा घेतला. पंढरीच्या पांडुरंगाचा उल्लेख केला आणि माऊलीला बळ आलं. आषाढी आणि कार्तिकीला हजारोंच्या वाटा त्या पंढरपूरकडे लागतात. वारकरी आणि धारकरी एकत्र आले की खऱ्या अर्थाने इतिहास घडत असतोय. म्हणून म्हणतो, ही महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे, पैलवानांची भूमी आहे. डोक्याने चालतात ते मंत, अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत. आणि या संतांच्या भूमीत आज मल्लयुद्ध झळकतंय. चंद्रशेखर भाऊ गोले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त. हो, पापण्या मिटू नका कुणी, काही घडू शकत. चला माऊली कुस्ती करा. डाव प्रतिडाव पाहिजे. आणि किस्सा बच गयो. समोरचा काही कमी नाही. शबास. आणि पुन्हा गिस्सा मारण्याचा प्रयत्न माऊलीचा. पोकळ गिस्सा मारण्याचा प्रयत्न होता. गिस्स्याचे अनेक प्रकार आहेत. शबास. चलिए पहलवान जी. कुस्ती खेळ आहे. या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पैलवानवर बाहेरचा अन्याय कधी होत नाही. कुस्ती म्हणजे काय जन्मानं जन्मीचं वैर नाही. कुस्ती खेळ आहे. आणि जगत जेता गामाचं चरित्र सांगतोय. गामा जगत जेता झाला. आजही
एक पैलवान दुसऱ्या पैलवानला म्हणतो काय गामा लागून गेला काय. मग गामा केवढा मोठा पैलवान होता. गामाचं चरित्र सांगतोय. गामा उंचीत भरत नाही म्हणून गामाला बाहेर काढलं जात होतं. गामाच्या वस्तादनं जाहीर केलं माझ्या पट्ट्या पुढे कोण 10 मिनिटं टिकला तरी $10,000. पहिल्या दिवशी 10 लढले, 10च्या 10 ठोकून काढले. दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 लोळागोळा केले. गुणावर कुस्ती चालू होते. पैलवानजी गुणावर कुस्ती चालू होते आणि पंचाने दोन्ही पैलवानला समज दिलेली. कुस्ती गुणावर चालू झालेली. जनतेतनं आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊ द्या म्हणून आणि गामाने भाग घेतला. गामा जगचेता झाला. पहिल्या दिवशी 10 लढले, 10च्या 10 ठोकून काढले. दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 लोळागोळा केले आणि मग गामाला भाग घेऊ दिला. गामाने भाग घेतला. फायनलला जिस्को बरोबर कुस्ती आली होती. जिस्को हा प्रख्यात वकील होता, फार मोठा पैलवान होता. त्याला पराभूत केलं, पण त्याच्या मनाला ती गोष्ट लागली. पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पुन्हा पतियाला कुस्ती लागली. पुन्हाही 42 सेकंदात आकडी लावून आसमान दाखवलं. गामाचा हुकमी डाव आकडी. भारताची फाळणी झाली. गामा पाकिस्तानात राहायला गेले. पाकिस्तानमध्ये एक जाती दंगल उसळली होती. हिंदूला बाहेर काढा म्हणत होते. गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिले. सांगितलं माझ्या देहाच्या अगोदर खांडोळी करा, नंतर हिंदूकडे जावा. जमाव शांत झाला आणि निघून गेला. धर्मनिरपेक्ष होते गामा, कृष्ण भक्त होते गामा. म्हातारपणी अर्धांगवायू झाला, पॅरलेस. या भूतलावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती. त्या हातानं अंगावर बसलेली माशी सुद्धा मारता येणं गेली. अशी परिस्थिती गामाची झाली. म्हातारपणी मदत कोणी केली? जिस्कोने. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, कुस्ती म्हणजे काय जन्माला जन्मीचं वैर नाही. कुस्ती खेळ आहे आणि ते खिलाडूवरतीने स्वीकारायचं असतं. पहलवान जी पीछे हटना नहीं, कुश्ती करना चाहिए. चलिए एक नंबरचे पैलवान शिवराज रक्षे पैलवान मैदानावरती या. शिवराज रक्षे पैलवान सोनू कुमार. बस बस. पहलवान जी कुश्ती छूटेगी नहीं. जर गुण नाही घेतला तर कुस्ती सोडवली जाणार नाही. बस. आणि हो 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 मोठ्या तडपीने एकेरी पळत काढण्याचा प्रयत्न माऊलीचा होता, पण तेवढा सावध आहे. समोरचा अभिषेक कुमार जरा दिसाय लहान आहे आणि पुन्हा माऊली पटाला लागला आणि पंचाचा निर्णय आणि गोल झालेला आहे. संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाचा निर्णय, माऊली जमनाडे विजय.